करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथमनामा पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदान दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ओ मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे आवश्यक आहे तो म्हणजे असा आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन करण्याची संधी मिळाली हेच मी माझे परम भाग्य समजते मलाही ते संधी प्राप्त करून देणारे असे आपले सर्व गावकरी मंडळ यांचे आभार मानते तसेच मला साथ देणाऱ्या माझ्या गुरु भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक पुन्हा एकदा या गावकरी मंडळीचे आभार मानते मला मार्गदर्शन करणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण सौभाग्यवती नागेश्वरी ताई झाडे मृदुंगाचार्य सुभाष महाराज झाडे तसंच या सर्वांमध्ये सिंहाचा वाटा असणारे माझे आई वडील ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे अशा सर्वांच्या चरणावरती एकदा मस्तक ठेवते आणि सेवेला सुरुवात करते तुकोबारा या अभंगातून सांगतात मनुष्य जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याने सतत भगवंताचे नामस्मरण केले तर त्याची काय अवस्था होते हे आज आपल्याला या अभंगातून सांगणार आहेत पूर्व अवस्थेला पोहोचलेले तुकोबारा यांनी देहूमध्ये भव्य दिव्य असा आयुर्वेदिक दवाखाना उघडला ते ब्रह्मरसाचा काढा देणारे आयुर्वेदिक डॉक्टर होते आता ते ब्रह्मरसाचा काढा द्यायचे म्हणजे काय करायचे अनेक पदार्थ एकत्र करून ते उकळायचे त्याच्यापासून जो रस निघेल त्यालाच म्हणतात काढा अनेक पदार्थ एकत्र करून ते सडवायचे त्याच्यापासून जो रस निघेल त्याला म्हणतात आसव अनेक झाडांची मुळं वेली एकत्र करायची त्यालाच म्हणतात अरिष्ट दवाखान्यामध्ये अनेक पेशंट जमलेले असताना महाराजांनी दवाखान्यात प्रवेश केला महाराज म्हणतात शरीर हे रोगांचे भांडार असल्यामुळे मनुष्याला शारीरिक मानसिक आणि वाचिक
असे 3 प्रकारचे रोग होत असतात आणि याच रोगाचं निवारण करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सहारा घेतो. जसं की एखादा भक्त संकटात सापडल्यानंतर देवाचा धावा करतो, त्याचप्रमाणे एखादा रोगी डॉक्टरांचा सहारा घेतो. व्याधी पिढीला धावे घरा, दुःखाच्या परिहारा आपुलिया. दवाखान्यात अनेक पेशंट जमलेले असताना महाराजांनी पहिल्या पेशंटला तपासण्यास बोलवले. तो म्हणाला, महाराज, माझं LLB शिक्षण झालेलं असून मी वकील आहे. रोज भरपूर पैसा कमवतो. जवळ गाडी आहे, बंगला आहे, छोटस छान असं परिवार देखील आहे. पण एवढं सारं असून सुद्धा मला समाधान आणि सुखच नाही. त्यासाठी तुमच्या दवाखान्यात आलो आहे. हे ऐकून महाराज म्हणाले, दुःखाचे रूपांतर जर का सुखात हवे असे वाटत असेल तर हे घ्या औषध. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईला बाबा श्रम, जाईला बाबा श्रम, सुख होईल दुःखाचे, गळो येईल अंतकाळी, गळो येईल अंतकाळी. काम करत असताना सतत भगवंताचे नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणसान, काम करावा का भगवंताचं नामस्मरण? उदाहरण घ्यायचं झालं तर जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून गेल्या होत्या. आता नामदेव महाराजांच्या घरी एकूण 14 माणसं होती. 14 माणसांचं झाड लोट, धुनी भांडी करत असताना ते सतत भगवंताचं नामचिंतन करायच्या. ते इतकं नामचिंतन करीत होत्या की त्या नामचिंतनामुळे भगवान त्यांना काम करू लागण्यासाठी येत होते. इतकंच काय, जनाबाईच्या गौऱ्या थापत होत्या ना, त्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. तसं सावता महाराजांच्या सुद्धा भाजीपाल्यामध्ये भगवान परमात्मा भरला होता. सावता महाराजाला प्रमाण देतात, मुळा भाजी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. या संतांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण होतं. तसं तुम्हीही नामस्मरण करा. आता तो शिकलेला असल्यामुळे त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, महाराज, हातामध्ये जपमाळ घेऊन नोकरी नोकरी म्हणत राहिल्यास नोकरी मिळत नाही, मग राम राम म्हणत राहिल्यास सुख मिळेल का हो? महाराज म्हणाले, थांब जरा, पुढचा पेशंट तपासू देत, मग सांगतो. आता पुढचा पेशंट जरा वयस्करच होता. तो म्हणाला, महाराज, अजून बायको, मुलं, सुनं, नातू पंतू, भरपूर शेती व ट्रॅक्टर देखील आहे. पण एवढं सारं मी उभं आयुष्य ज्यांच्यासाठी काबाड कष्ट करण्यात घालवली, ती या म्हातारपणात माझं कुणीही ऐकत नाही. महाराज म्हणाले, बाबा, मनुष्य जन्माला येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. तसं या वर्तमान काळात आपण ज्यांना माझे माझे म्हणतो तो तर खरा मायाजाळ आहे. आता या वास्तविक काळातून सोडवणारे कोण? माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र सजन सोयरे तो सुखाची मांडणी, एकलामी दुःख भोगे कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडावी ना एका सद्गुरु वाचणी, धर्म जागो सदैवाचा बाप उपकारी. माता पिता बंधू भगिनी हे तर फक्त सुखाच्या वेळेस कामाला येणार आहेत. आपण केलेली कर्माची फळं ही आपल्यालाच भोगायची आहेत. मग त्यासाठी हा सगळा मायाजाळ आहे. तुम्ही मायाजाळ तोडाव म्हणजे तुम्हाला सुख होईल. आता काय झालंय, एका प्रेत यात्रेला काही माणसं जमली होती. सर्वजण दुःखात होती, सर्वजण रडत होती. पण तिथे एक म्हातारू बाबा तंबाखू मळीत होते. आता तंबाखू मळीत असताना तिथे 2 मुलं होती. ती गेली त्यांच्या जवळ, म्हणाली, बाबा, सर्वजण दुःखात आहेत, सर्वजण रडत आहेत, मग तुम्ही का बरं नाही रडत? तो म्हणाला, बाबा,
जर मेलेला माणूस माझा कुणीही नाही, मी का रडू? जसं रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेमध्ये एखाद्या स्टेशनवरती गाडी थांबली, रेल्वेमध्ये काही पॅसेंजर्स चढतात, तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत करता का? नाही. किंवा प्रवास संपून काही पॅसेंजर्स उतरूनही जातात, मग त्यांच्यासाठी रडता का? तसं या आयुष्याच्या रेल्वेमध्ये प्रवास करत असताना कुणी जन्माला आले तरी आनंद होण्याचे कारण नाही, आणि कुणी जग सोडून गेले तरी दुःख होण्याचे कारण नाही. मनुष्य जन्माला आलाय, हा सगळा मायाजाळ आहे. मायाजाळ तोडा. ते बाबा म्हणाले, मायाजाळ तोडायचे महाराज, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी औषध द्या. महाराज म्हणाले, हा जर का मायाजाळ तोडायचा असेल तर त्याच्यावरती एकच उपाय आहे. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, हरी हरी म्हणा रे सकळ, हरी हरी तुम्ही 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 म्हणा रे सकळ. तेने माया तुम्ही फक्त हरी हरी म्हणा, मायाजाळ आपोआप तुटेल. आता महाराजांनी तिसऱ्या पेशंटला तपासण्यास बोलवले. तो म्हणाला, महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचा सांगोपांग अभ्यास केलेला असून मी मोठा प्रकांड पंडित झालो, पण एवढा मोठा ज्ञानी होऊन सुद्धा मला समाधानच नाही. त्यासाठी तुमच्या दवाखान्यात आलो आहे. त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणाले, तुम्ही नामस्मरण करता का? तो म्हणाला, महाराज ज्ञानी होणे कुणाचेही काम नाही, ज्ञान मिळवणे कुणाचेही काम नाही. त्यासाठी चतुष्टय संपन्न अधिकारी असावा लागतो. ते ज्ञान मिळवण्यासाठी त्याला योग्य सद्गुरू भेटावा लागतो. ते ज्ञान पचवण्यासाठी त्याच्याकडे वैराग्य असावं लागतं. ज्ञानी होणे कुणाचेही काम नाही. आता तो महाराजांना उदाहरण देऊन सांगतो. एकदा बेगम आणि बादशाह गच्चीवरती गप्पा मारत असताना बेगमने बादशाहकडे हट्ट धरला की बिरबलाला कामावरून कमी करा आणि त्या जागेवरती माझ्या भावाला ठेवा. आता बादशाहने बेगमला समजावून सांगितले की जे काम बिरबल करू शकतो तो तुझा भाऊ करूच शकणार नाही. पण बेगम कुठली ऐकती? ती म्हणाली, काही करा, त्यांची दोघांची परीक्षा का घेईना, पण माझ्या भावाला कामावरती ठेवा. आता परीक्षा घ्यायची ठरली. रस्त्याने काही गाड्या चालल्या होत्या. आता त्या गाड्यांच्या चौकशी करण्यासाठी बेगमच्या भावाला पाठवले. पहिली वेळेस गेला, फेरक्या मारल्या, माघारी आला. दुसरी वेळेस गेला, परत तेच, माघारी आला. 1 नाही 2 नाही अशा 5 फेऱ्या मारल्या, पण काम काय झाले नाही. तिथूनच बिरबल चालला होता. बादशाहने जेव्हा बिरबलाला विचारले तेव्हा तो म्हणाला, महाराज या गाड्या दक्षिणेकडून आलेल्या असून उत्तरेकडे चालल्या आहेत. यामध्ये आंबेमोहोर जातीचे तांदूळ असून 14 रुपये किलो भाव आहे. एकंदर 30 पोती खरेदी केली असता याचेच पैसे आणण्यासाठी खजिनदाराकडे चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही आवाज दिला. सांगण्याचे तात्पर्य, जे काम बेगमच्या भावाला सांगूनही जमले नाही तेच काम बिरबलाने न सांगता केले. मग एवढे ज्ञान प्राप्त केले असता नामस्मरणाची काय गरज, असा तो म्हणाला. पण महाराज म्हणतात, बाबा रे, या वारकरी संप्रदायाचे सुप्रीम कोर्ट श्री ज्ञानेश्वर माऊली आहेत. ते म्हणतात, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. त्यासाठी तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. आता 3ही पेशंट आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, महाराज सगळ्यांना एकच औषध देत आहे. महाराजांनी 4थ्या पेशंटला तपासण्यास बोलवले. तो म्हणाला, महाराज मी रोज नित्यनेम करत असताना माझं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, पण माझं मन हे एकाग्र होतच नाही. मला असे वाटते माझे मन चंचल आहे. महाराज म्हणतात, अर्जुनाने सुद्धा देवाजवळ हीच तक्रार केली होती. गीतेमध्ये फार सुंदर व गोड श्लोक आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद्दुडम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम. हे कृष्णा, मन हे चंचल, क्षोभक, बलियुक्त कठीण आहे. याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहाप्रमाणे अत्यंत कठीण आहे. योग वष्टितात प्रभू रामचंद्र म्हणतात, मोठ्या समुद्रास प्रसन्न करून टाकणे, मेरू पर्वतास समोर उकरून टाकणे यापेक्षा सुद्धा चित्ताचा निग्रह करणे अत्यंत कठीण आहे. आता मन हे चंचल आहे म्हणजे काय?
हे मन कीर्तनालाही बसते आणि सिनेमालाही जाते. तुम्ही बसला इथं, सगळ्यांचं मन लागलंय का कीर्तनात, का घरी लागले काहींचं? तसं मन चंचल आहे, शरीर मात्र एकाच ठिकाणी, पण मन मात्र सगळी फिरतं. मग असं चंचल व चपळ असणारे मन कशाने शांत होतं? तर फक्त ते म्हणजे नामस्मरणाने शांत होते. नाम घेता मन निवे, जीवे अमृताची स्त्रवे, होताची बरवे ऐसे शकून लाभाचे. असे चंचल व चपळ असणारे मन नामाने शांत होते. त्यासाठी तुम्ही नामस्मरण करा. आता पहिला पेशंट शिकलेला होता. तो म्हणाला, महाराज तुम्ही आतापर्यंत किती जणांना फसवलंय? मला हरी हरी म्हणायला सांगितलं, दुसऱ्याला राम राम म्हणायला सांगितलं, तिसऱ्याला रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं, आणि चौथ्यालाही तेच सांगताय नामस्मरण करा. अहो महाराज, सर्वांचे रोग वेगवेगळे असताना तुम्ही एकच औषध कसे काय बरं देता? हा फसवण्याचा धंदा कधीपासून सुरू केलाय? महाराज म्हणतात, खरे सांगू का, भवरोगासारखा टीबीचा भयंकर आजार जर नामस्मरणाने नाहीसा होऊ शकतो, मग हे तर सर्वसामान्य रोग आहेत. भवरोग आईसा जाय आणि काय क्षुल्लके. जर भवरोगासारखा भयंकर आजार जर नाहीसा होऊ शकतो, मग हे तर सर्वसामान्य आहेत. तो म्हणाला, महाराज पण सगळ्यांचे रोग वेगवेगळे असताना त्याच्यावरती एकच औषध कसे काय जमते हो? महाराज म्हणाले, आता ह्याला काय समजणार नाही, जरा उदाहरण देऊन सांगायला पाहिजे. महाराज म्हणाले, एका गावात एक पाटील बाबा राहत होते. पाटील बाबा हुशार असल्यामुळे लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला जायचे. काय झालं, एका दिवस सायंकाळच्या वेळेला पाटील बाबांकडे गावातून एक व्यक्ती आला. तो म्हणाला, बाबा धरणाचं पाणी वाहून चाललंय, धरण आटतोय, आणि धरण आटल्यामुळे उभं पीक जळून चाललंय, मग काय करू? तेवढ्यात पाटील बाबांची मुलगी धावत आली, म्हणाली, बाबा वाऱ्यामुळे दिवाच राहतय, मग काय करू? या दोनही वेगवेगळ्या प्रश्नांवरती पाटील बाबांचे एकच उत्तर, पाठ लावा. म्हणजे जिथून पाणी वाहून चालले तिथे पाठ लावा, म्हणजे पाणी वाहून जाणार नाही आणि धरण आटणार नाही. आणि ज्या साईडनी वारा येतोय त्या साईडनी पाठ लावा, म्हणजे दिवा विझणार नाही. जसं दोनही वेगवेगळ्या प्रश्नांवरती पाटील बाबांचे एकच उत्तर, तसं सर्व रोगांवरती एकच रामबाण औषध, ते म्हणजे सतत नामस्मरण. ते कसे काय? तर हेच महाराज आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सदा नाम